माझ्या बहिणींना विनंती आहे, माझ्या ताईनो बहिणीनो, एखाद्या मुलीला 12वी मध्ये नाही जास्त मार्क पडले तरी काही नाही, एखाद्या मुलीला नाही शाळेमध्ये चांगले मार्क मिळाले, गुण मिळाले तरी काही वाटणार नाही. पण माझी विनंती आहे, भले तुम्ही 12वीला चांगले मार्क मिळवू नका, भलेही तुम्ही फार मोठं यश मिळवू नका, नाही अपेक्षा तुमच्या बापाला, पण एक तुमच्यासह सगळ्या परिवाराला एकमेव अपेक्षा आहे, वाटेनं चालताना तुमच्या बापाला तुमच्यामुळं कधी मान खाली घालावं लागणार नाही याची फक्त काळजी घ्या, बस. बाकी कोणतीही इच्छा नाही. दुबईला जाणार आहे, सुकल्यानाच्या भाषेत सांगू का? आता ही आशा काय त्याला कळतं, पण ती कशी त्याला डोक्यावर घेते ती त्यांची त्यांनाच माहीत. होय रे सुब्या, नाना म्हणलं असतं आणि आमचं रामांना जर असतं ना तर सतीश तुमचं अण्णा म्हणलं असतं, महाराज सत्याला नका लय हिंडवो, त्याचं खाया पियाचा दिवस आहेत, मलाच दुबईला घेऊन चला म्हणजे इमानात तरी चढीन. म्हणजे गुरसाळ्यातलं ठराविक आवाज हे तिथं काढायची इच्छा आहे पण काढता येत नाहीत, कारण त्यांना महाराष्ट्रातला आवाज लागतात. संपूर्ण मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा? ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे, हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको? पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. असं कीर्तन माझ्याकडे जे तुमच्याकडे. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. मधुरावानी ओठी स्वर लावा ना, 17 वेळा एकच काय सांगायचं रे तुला, नाही त्याला म्हणतो मी. असं तुमच्या दोघांपैकी ठरवा कुणाला म्हणतो ते. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. लटिके वचन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. मधुरावानी ओठी तुका म्हणे भाव पोटी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. समचरण सरोजम सांद्रणीला बुदाभम जगननिहित पाणी मंडन मंडनाना. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. दया ज्ञान शांती तिथे योगनिष्ठा, मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठ. अलौकिक लीला किती आठवावे, अलौकिक लीला किती आठवावे. श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मिठे वितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुझे पाय दोनी. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुजे तेजस प्रत्येक प्रदेशम विजेंद्रादि देव सदा स्तूयमानः. समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग जगत उद्धारक जगत वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण
पाचव्या वेदाचे निर्माते, सकल संत कंठभूषित या महाराष्ट्राचा प्राण, या वारकरी संप्रदायाची अस्मिता, संत तुकाराम महाराजांचा चारचरणांचा साधूच्या इथं अवताराला येण्याचं प्रयोजन, आयोजन आणि उद्बोधन सांगणारा आजचा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल श्री क्षेत्र गुरसाळे आणि या छत्रपती शिवाजीनगर मध्ये सुरू असणारा हा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव, सद्गुरू संत बाळूमामा यांच्या मंदिराचा हा तृतीय वर्धापन दिन सोहळा आहे. आणि या कीर्तन महोत्सवातलं आजचं कीर्तन माझ्या वाट्याला समस्त ग्रामस्थ, समस्त सद्गुरू संत बाळूमामा भक्त परिवार, सर्व तरुण मंडळ, या गावचं भजनी मंडळ, माझ्या सर्व माता भगिनी, या सर्वांच्या आग्रहानं, इच्छे खातर आज मला तुमच्या माझ्या दर्शनाचा आलेला हा योग आहे. आज सद्गुरू संत बाळूमामांच्या कृपा आशीर्वादानं आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. तुम्हाला वाटत असेल आम्ही सद्गुरू संत बाळूमामांच्या दरबारात आहोत म्हणजे आम्ही केलेला परमार्थ वायाला जातो की काय? तर माझ्या दादानं इथली एकही गोष्ट वायाला जात नाही. यादी ऐका. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नाम सप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि सद्गुरू संत बाळूमामांच्या दरबारात देवाच्या नावानं वाजवलेली टाळी जगात कधी व्हायला जात नाही. हा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. आणि म्हणून ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास करावा, ज्याला पैसा पाहिजे त्यानं उद्योग करावा, ज्याला चांगलं आरोग्य पाहिजे त्यानं व्यायाम करावा, पण ज्याला समाधान पाहिजे त्यानं डोळे झाकून परमार्थ केला पाहिजे. या मताचे संत आहेत. सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्ल तसो. हा असणारा सुंदर दरबार. बऱ्याच दिवसांची माझी इच्छा होती की या मंदिराला भेट देता यावी आणि तुमच्या सगळ्याची इच्छा होती की बोराटे महाराजाचं इथं कीर्तन व्हावं. ही मागच्या वर्षीची इच्छा होती, पण मागच्या वर्षी तुमच्या सगळ्याची इच्छा होती पण इंद्रदेवाची इच्छा नव्हती. इंद्रदेवानं वरुण राजानं लवकरच वरून कृपा केली. मग माझ्याकडे व्हिडिओ आले, मंडप उडून गेला, लाकडं पडली, पडदे फाटले, हे सगळं जिथल्या तिथं झालं. पण आज एका वर्षानंतर सद्गुरू संत बाळूमामांच्या दर्शनाला येण्याचा आलेला हा योग आहे. गेल्या 365 दिवसात माझ्या आयुष्यात एक आमूलाग्र बदल असा आहे, मला हे वर्ष जगायला मिळालं. खरं सांगतो तुम्हाला, मागच्या वर्षात मेलो असतो तर आजचं कीर्तन कशाला ऐकायला मिळालं असतं, पाहायला मिळालं असतं, बोलायला मिळालं असतं. आणि तुम्हाला वाटत असेल असे काय उपकार आहेत मामांच्या आमच्यावर, कान देऊन माझ्याकडे लक्ष द्या. कोरोना नावाचा रोग आला होता. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 17.5 लाख माणसं अवघ्या कोरोनाच्या काळात गेली. पण त्या 17.5 लाखाच्या यादीला अजूनच तुमचं माझं नाव नाही आलं. हे सद्गुरू संत बाळूमामांच्या आपल्यावरचे उपकार आहेत, हे कधीही विसरू नका. आणि म्हणून आलात कधी इथं, राहिलात मंदिरात जाऊन उभा, राहिलात आमच्या मामांच्या समोर जाऊन उभा, तुमच्या भगवंताला कधीही सांगत जाऊ नका तुमच्या आयुष्यातल्या अडचणी किती मोठ्या आहेत. उलट आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीला सांगत चला आमचे सद्गुरू संत बाळूमामा किती मोठे आहेत, उभ्या जन्मात तुम्हाला संकट येणार नाही. एका आईची लेकरं होऊन गाव एकत्र येतं आणि सर्वजण प्रयत्न करतात. त्यामध्ये परमादरणीय परमश्रद्धेय आदरणीय श्रीमान या गावचे सामाजिक कार्यकर्ते, युवा उद्योजक आदेश दादा, त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धेय अमोलराव, परमादरणीय परमश्रद्धेय रोहित दादा आणि माझे सन्मित्र, माझे बंधू आदरणीय विक्रम दादा पवार, हा संपूर्ण चौघांचा परिवार मोठ्या ताकदीनं ही जबाबदारी ते खांद्यावरती पेलतात. मोठ्या ताकदीनं, हिमतीनं हा कीर्तन महोत्सव घडला पाहिजे याकरता ते अविरत प्रयत्न करतात. त्यांना धन्यता. एखाद्या श्रीमंत बापाच्या एकुलते एका लेकीचं लग्न असावं, कुठं काटकसर नसावी, कुठं भागवा भागव नसावी, तसा हा देखणा सोहळा इथं पार पडतो. काल पालखी निघाली. मामांच्या दर्शनाकरता व्याकुळ झालेली माणसं पुनीत आणि पावन झाली. आज सर्व गाव इथं एकत्र आले. हा मोठा आनंदाचा सोहळा आहे. या कीर्तनासाठी उपस्थित परमादरणीय परमश्रद्धेय महाराष्ट्राच्या मातीतला कोहिनूर हिरा, आपल्या भागाचं वैभव आणि भूषण आदरणीय हरिभक्तपरायण अशोकजी महाराज शिंदे, एकदा त्यांच्यासाठी मनापासून टाळी वाजवा. बांधा शेजारची माणसं किती मोठी असतात हे आपलं गाव सोडून बाहेर जातो तेव्हा कळतं. परमादरणीय परमश्रद्धेय हरिभक्तपरायण
ज्ञानमंदिर वारकरी शिक्षण संस्थेचे आता सर्व म्हणायला अडचण नाही. आता श्रीमान होत आहेत. आता हळद लावलेलीच आहे. आता थोडं राहिले. माझा भाऊ आणि आमच्या सोलापूर जिल्ह्याचं वैभव, मृदंग सम्राट, मृदंग महर्षी, मृदंग अलंकार, हरिभक्तपरायण श्री ऋषिकेशजी महाराज कदम आणि महाराजांच्या संस्थेचे सर्व विद्यार्थी, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण श्रीमान महावीर महाराज फुले, आदरणीय हरिभक्तपरायण सचिनजी महाराज, परम आदरणीय परमश्रद्धेय हरिभक्तपरायण माऊली महाराज आणि आदरणीय हरिभक्तपरायण शंकर महाराज, असं सगळं जिथल्या तिथं वातावरण आहे. साऊंड सिस्टम सुद्धा अत्यंत गोड आहे. या कार्यक्रमाचं चित्रीकरण आदरणीय चैतन्य दादा मोहिते अर्थात ओम साई क्रिएशनच्या माध्यमातून होते. म्हणून तुम्हाला मी पुढं बोलवत होतो. कधी तुमचा चेहरा व्हायरल होईल सांगता येत नाही. हा पोरगा असा आहे पुढे उभा राहिलेला, कधी कुणाला व्हायरल करेल सांगता येत नाही. हो अहो, चांगल्याची लायकी असताना त्यानं व्हायरल नाही केलं आणि काहींची लायकी नसताना चंद्रावर नेऊन ठेवलं. असा माझा भाऊच आहे, मला त्याचा अभिमान आहे ना. म्हणजे हा विनोद नाही बरं. फोटोग्राफरला एवढं महत्व असतं, त्याच्या मनात आलं तर तो एखाद्या माणसाला चंद्र आणि सूर्य येतोपर्यंत त्याची कीर्ती नेऊन ठेवतो. 7 समुद्राच्या पलीकडे नेण्याचं सामर्थ्य एका युट्यूबर मध्ये असतं आणि ते सामर्थ्य या गावातला पोरगा, या परिसरातला पोरगा, या पंचकृषीचं वैभव आमचे चैतन्य दादा अर्थात ओम साई क्रिएशन आणि त्यांची संपूर्ण टीम, या टीमनं ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती घेतली. तेव्हा पुन्हा एकदा त्यांचे मनापासून आभार, आमच्या सागरदादाचं कौतुक आणि तुम्हा सगळ्यांच्या पायावरती दंडवत निवडलेल्या अभंगाला सुरुवात. विठ्ठल ज्ञानेश्वर बाळूमामा महाराज. या जगात 3 प्रकारचे लोक आहेत. प्रकाराचे 3 तुका म्हणे गेले जन. पहिल्या प्रकारच्या लोकांचं नाव आहे संसारी, दुसरा प्रकार आहे तो साधक आणि तिसरा प्रकार आहे तो संत. उजळावाया आलो वाटा, खरा कोठा निवाडा, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. आणि म्हणून इथं संत आले तर आपल्या आयुष्याचं कल्याण करण्याकरता आले. आता थोडा पाठीचा कणा ताट, अजिबात इकडे तिकडे पाहायचं नाही. महिला मंडळ तुम्ही सुद्धा सरळ पाहायचं. उगा गंगे आली का, ठके आली का, बकुळी कुठं बसली, वैस कुठं आल्या, येऊ द्या नाही तर मातीत बसू द्या. फक्त कान माझ्याकडे द्या, अजिबात इकडे तिकडे पाहायचं नाही. अभंगाला प्रवेश करताना 3 प्रकारची लोक तुकोबऱ्यांना दिसली. प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले जन. पहिला प्रकार केलाय महाराजांना तो संसारी, दुसरा प्रकार साधक आणि तिसरा प्रकार संत. हे लक्षात ठेवायचं. कीर्तनाला बसल्यानंतर जेवढं काही कीर्तनकार सांगतात तेवढं पुढं पाटण माग सपाट असू नये. प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले जन. पहिला प्रकार कोणता? संसारी, दुसरा प्रकार साधक आणि तिसरा प्रकार संत. संसारी माणसाचं कर्तव्य साधकाचे पाय धरणं आणि साधकाचं कर्तव्य आहे देवाला आणि संताला शरण जाणं. 2 गोष्टी अशा असतात. एक गोष्ट योगायोगानं घडली पाहिजे आणि दुसरी गोष्ट योगायोगानं नाही घडली पाहिजे. पहिली गोष्ट योगायोगानं घडूच नाही. एका सुफी संताचं वाक्य आहे, ए खुदा मुझे महफूज रखना इन तीनों से, हाकिमों से, वकीलों से और खूबसूरत हसीनाओं की अदाओं से. या 3 गोष्टी पासून देवा मला लांब ठेव. माझा नवस आहे तुला. वकिलापासून लांब ठेव, डॉक्टर पासून दूर ठेव आणि ह्यांच्यापासून लय लांब ठेव. हे सुफी संताचं वाक्य आहे आपलं. ऐकताय ना? ज्यानं ज्यानं या तिघाचे पाय धरले, उंबरे धरले, त्यांचे उंबरे झिजले नाहीत, आपल्या टाचा झिजल्या. ऐकताय ना? आणि म्हणून इन तीनों से मुझे महफूज रखना हे सुफी संत सांगतो. पण आता या उलट ऐका, काहीचा योगायोग घडू नये आणि काहींचा योगायोग घडल्याशिवाय राहू नये. कुणाचा योगायोग घडावा? एका जनार्दनी घडो त्यांचा संग, बस न व्हावा योग जन्मोजन्मी. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. आणि म्हणून संसारिक माणसाचा संग घडू नये आणि सद्गुरु संत बाळूमामांच्या मंदिरात आल्याशिवाय संसारिक माणसानं राहू नये. जरा पुढचा ऐका. संसारिक माणसाच्या आयुष्यात किती मोठा संसार केला तरी केवळ दुःख आहे, पण साधकानं साधूचे पाय धरले तर केवळ सुख आहे.
बस पंढरपूरला जावं सुखा करता, सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीची जाय एक वेळ. सुख मिळतंय देवाकडे जाऊन, अन्यथा सुख मिळतंय साधूकडे जाऊन. आणि म्हणून ज्याला वाटतं आपल्याला सुख पाहिजे त्यानं साधूचे पाय धरायला काही अडचण नसावी. आणि म्हणून बाळूमामांचा उत्सव, बाळूमामांचा या मंदिराचा वर्धापन दिन आज इथं मोठ्या ताकदीनं संपन्न होत आहे. आपला पहिला मुद्दा, साधकानं संताकडे जावं, संसारिकानं साधकाकडे जावं. मग संसारिकानं करावं काय? असोने संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्रो बारी वाया सदा. या जगामध्ये पुन्हा 4 प्रकार पडतात. आपल्या जीवनाला 4 प्रकारानं बांधून ठेवलंय. पहिला जीवनाचा प्रकार धिक जीवन, दुसरा जीवनाचा प्रकार निंदे जीवन, तिसरा जीवनाचा प्रकार स्तुत्य जीवन, आणि चौथा जीवनाचा प्रकार, त्या जीवनाचं नाव धन्य जीवन. विठ्ठल 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 प्रकार आहे तो म्हणजे धिक जीवन. धिक ज्याचे जिनी जो बाईले आधीन, परलोकामान नाही दोन्ही. धिक जीवन कुणाला म्हणावं? जो संसारात नाही, जो परमार्थात नाही, ज्याला भजन कीर्तन पूजन माहित नाही, त्याचं जीवन धिक आहे. त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही. जन्माला आलो 2 हात 2 पाय 2 डोळे 1 नाक 1 तोंड घेऊन जर जन्माला आलोच तर या मानवी जीवनाचं एक कर्तव्य आहे. करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. करटाळी बोला मुखी नाम. करटाळी बोला मुखी नाम. मुखी नाम. जो कधी भजन करत नाही, जो कधी मंदिरात जात नाही, जो कधी दान धर्म करत नाही, त्याचं जीवन धिक आहे म्हणतात महाराज. दुसरा एक प्रकार आहे निंदे जीवन. ज्याला परमार्थ करता येत नाही त्यानं करणाराला नावं ठेवू नयेत. तुकोबांचं एक सुंदर प्रमाण आहे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, घातलिया भय नरका जाणे. त्या निंद जीवनातील लोकांना चांगलं काय वाईट काय हे कळायला पाहिजे. मी तुम्हाला विचारतो बसलेले, समजा तुम्हाला भुमुंगाच्या शेंगा खायला दिल्या, टरपल टरपल खायची आणि आतल्या बिया फेकून द्यायच्या. बरोबर का चूक हो? बरोबरला बरोबर म्हणा, चुकीला चूक म्हणा. टरपल टरपल खायची आणि आतल्या बिया फेकायच्या. बरोबर का चूक? मग काय केलं पाहिजे? आतल्या बिया खायच्या आणि वरची टरपल, अरे बोला ना, तुम्ही खाता का नाही कधी? आतल्या बिया खायच्या आणि वरची टरपल. तुम्ही ना टेन्शन मध्ये बसू नका. ज्याला त्याला आपापलं टेन्शन आहे हो. एक घोडवालं होतं, एक शेतकरी होता आणि एक गुरराख्या होता. त्या गुरराख्याच्या गायी हरवल्या. इतकं टेन्शन मध्ये गेलं ते पळतच शेतकऱ्याकडे गेलं, शेतकऱ्याचे पाय धरले. मी गुरराखे आहे. मग गाय हरवल्या हो, सापडल्या का तुम्हाला? दिसल्या का कुठं? त्याला असा राग आला. त्यानं दगड उचलला आणि फेकूनच मारला. कोणाला? गुरराख्याला. याला वाटलं दिशाच दाखवली. योगायोगानं त्याच दिशेला गायी सापडल्या. त्याला वाटलं याच्यामुळे गायी सापडल्या. मग यातली लंगडी गाय त्याला द्यायला काय अडचण आहे? लंगडी गाय धरली म्हणजे उपकार करायचा ती बी असला अर्धा करायचा. घेऊन आला आणि शेतकऱ्याला म्हणला, शेतकरी दादा तुझ्यामुळं गाय सापडली, ही गाय तुला. शेतकरी म्हणला, हे बघ मी दगड मारला नाही म्हणजे नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. गुरराखी म्हणाला, पण मी गायी वापस नेणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. तेवढ्यात घोडवाला आलं, त्याला बोलवलं, इकडे रे आमच्या दोघांचं भांडण मिटव. घोडवाला म्हणला, मी 300 रुपये देऊन घोडा आणले, मी घोडं चोरलं नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. या तिघाचं भांडण राजाकडे गेलं.
राजा, आता राजा म्हटलं की राजाला 2 आल्या आणि त्यानं दोन्ही घराच्या बाहेर काढल्या होत्या आणि हे तिघ तिथं गेले. गुरुराख्या म्हणे, हे बघ, मी गाई वापस नेणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. तो शेतकरी म्हणला, पण मी दगड मारला नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. घोडावाला म्हणे, महाराज अहो मी रोख 300 रुपये देऊन घोडा आणलाय, मी घोडं चोरलं नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. राजा म्हणला, तुम्ही तिघच काय, पण अख्खं गुरसाळ जरी माझ्या दारात येऊन बसलं तरी मी त्या दोघीला घरात घेणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. ऐका, कुणाचं कोणाला मेळ, आपला असं होणे त्यापेक्षा बोला. मुमुगाच्या शेंगा खायला दिल्या, आतल्या बिया खायच्या आणि वरची टरपलं फेकायची. आतल्या बिया, अरे बोला ना, आतल्या बिया आणि वरची टरपलं, आतल्या बिया वरची टरपलं. आता तुम्हाला खरीक खायला दिली, आतल्या बिया फेकायच्या आणि वरची टरपलं. आता सीताफळ खायला दिलं, आतल्या बिया बर वरची टरपलं. अहो आतल्याही बिया फेकायच्या आणि वरची टरपलं फेकायची आणि मधला मऊ गाभा तेवढा खायचा. खायचं म्हणलं की कळतंय. आता तुम्हाला पेढा खायला दिला, आता काय करायचं, आता सगळाच खाऊन टाकायचा, आहे ना. म्हणजे निंद जीवनातील लोकांना काय घ्यायचं आणि काय टाकायचं हे कळलं पाहिजे. सारासार विचार नाम धरा कंठी. विठोबाचे सोपं करतो जरा, माझ्याकडे बघा, ताट बसा. हे बघा, 2 मणी माणसानं जपायचे. किती मणी? 2. एक माळेतला आणि 2 खिशातला. खिशातला मणी त्याला काय म्हणतात मराठीत? पैसा. आणि माळेतला आत ओढायचा आणि खिशातला बाहेर सोडायचा. पैसे कसे मोजतो आपण? बाहेर. आणि माळेतला मणी कसा मोजतो आपण? परत माझ्याकडे बघा, पुण्याचं आत ओढायचं असतं आणि पापाचं बाहेर सोडायचं असतं. म्हणून कीर्तनकाराचं दर्शन रिकाम्या हातानं कोणी घ्यायचं नसतं. बाकीचं काय कळलं ना, एवढं तरी कळल. केला इशारा जाता जाता, ऐकता ना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. इथं आलो आपण. आता कळालं, पहिला प्रकार धिक जीवनाचा आणि दुसरा प्रकार निंदे जीवनाचा. ऐका बरं, आपल्याला बाळूमामांपर्यंत जायचंय. आता तिसऱ्या प्रकारचा एक माणूस आहे. कोणता? सगळ्यात महत्वाचा प्रकार, स्तुत्य जीवन. या जीवनातल्या लोकांनी करावं काय, आपण परमार्थ नाही केला तरी चालतो, पण जे लोक परमार्थ करतात त्यांचा सेवेचा वाटा आपल्या वाट्याला आला पाहिजे. जरा सोपं करतो, आपल्याला देवळात जाता येतंय नाही येतंय नका जाऊ, पण जे जातात त्यांची वाट अडवू नका. नाही पंढरीला जाता येत नका जाऊ, इथं वाटेल जाऊन थांबा. वारकरी आले त्यांच्या पायावर डोकं टेकवा आणि त्यांना सांगा, निरोप हा द्यावा पांडुरंगा. त्यांना सांगा, आम्हाला येणं होत नाही पण तुम्ही तरी चाललाय ना, आमची विनंती आहे, आमचा निरोप देवाला सांगा. देवा सांगा नमस्कार. हे स्तुत्य जीवनातलं असं आहे. निंद जीवन आणि धिक जीवन स्वतः भोवती फिरतं, स्तुत्य जीवन आई बापा भोवती फिरतं. उदाहरण सांगतो, पंढरपुरात जगाचा बाप त्याला विठू पाटील म्हणतात, त्याला पांडुरंग म्हणतात, त्याला श्री विठ्ठल म्हणतात. विटेवर येऊन उभा राहिलाय जवळ जवळ 2 महिने झाले. बरोबर का चूक? बोला की, किती दिवस झालं? अवयुगे 28 विटेवर उभा आणि वामान. तुम्ही बाया बोलत नाही का? इथं बोलत नाही तर घरी कशा म्हणतात? मी म्हणून टिकली. आणि हिथं मात्र थोबाड उघडत नाही. हा, आणि जरा ताट बसा. नवरा बायकोच्या नात्यात प्रेम कमी असलं तरी चालतंय, विश्वास पाहिजे. काय झाले? प्रेम बक्कळ वाढले. लग्नाच्या आधी मोबाईल घेऊन द्यावा लागतो. कसं आहे? नाही मी दिला होता म्हणून म्हणतोय, पण विश्वास मेला. घरी गेल्या गेल्या मोबाईल चेक करते, आहे का नाही महावीर महाराज? ते बघा, वय म्हणले महाराज, असा घोटाळा झाला. आता ऐका, नवरा बायकोच्या नात्यात प्रेम असलं काय नसलं काय चालतं, पण काय पाहिजे? विश्वास. आणि साधकाच्या नात्यात विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता आणि सकळ भोगिता होय त्यासी. नवरा बायकोचं नातं चालतंय कशावर? विश्वासावर. कशावर चालतंय? विश्वासावर. कशावर चालतं? विश्वास नसला नातं चालणार. एक बाई माहेरला गेली, नवऱ्याला फोन लावला, कुठे आहे हो तुम्ही? तो म्हणला घरात आहे. नाही विश्वास, जावा किचन मध्ये लावा मिक्सर. साधा फोन होता, पळत गेलं मिक्सर पशी राहून उभा राहिलं, मिक्सर लावला, डुर्र आहे म्हणे घरात. दुसऱ्या दिवशी परत फोन, कुठं आहे हो? अगं घरातच आहे. नाही विश्वास, लावा मिक्सर. पळत गेलं मिक्सर लावला, डुर्र. तिसऱ्या दिवशी परत फोन, कुठं आहे हो? अगं घरातच आहे, लावा मिक्सर. पळत गेला मिक्सर लावला. चौथ्या दिवशी नवऱ्याला सरप्राईज द्यायचं,
म्हणून न फोन करता गुपचूप आली. दारात बघती, अंगणात बघती, सगळीकडे घरभर फिरली पण नवराच नाही. सुंदर ते ध्यान घावन. मग पोरग दारात खेळत होतं. पोराला विचारलं, पप्या तुझा बाप कुठं आहे रे? पोरग म्हणलं, आई कुठं गेल्यात माहित नाही, पण 3 दिवस झालं मिक्सर घेऊन गेल्या तर अजून आलं नाहीत. निंद जीवन आणि स्तुत्य जीवन याच्यामध्ये फरक असा आहे, निंदे लोकांचा विश्वास नाही आणि स्तुत्य जीवनातल्या लोकांचा देवा विश्वास आहे. आता हे तुम्हाला पटलं. आता परत या बरं. स्तुत्य जीवन भोवती फिरतंय आई बापाच्या. कुणाच्या? आई बापाच्या. माझ्याकडे बघा. पंढरपुरातला देव विटेवर येऊन उभा राहिलाय. किती दिवस झालं? कळलं असं कीर्तन. किती दिवस? 28 युग. आता मला सांगा, देव आला एकामुळं, त्याचं नाव आहे का माहिती कुणाला? पुंडलिके काय केली आणि परब्रह्म उभा केले. आजही तिथं देव उभा आहे. कुणामुळं? पुंडलिकामुळं. आलाय कुणामुळं? पुंडलिकामुळं. पुंडलिक आई बापाची सेवा करत होता. बापाला पाण्यात झोपवलं होतं आणि आईचं डोकं मांडी होतं. हे फक्त ऐकायचं, असल्या भानगडीत आपण पडायचं नाही. बापाला पाळण्यात झोपवणारे माणसं आपण नाही, आपण सासऱ्याला झोका बांधून देणारे अवलादे आहे. आपण एवढी सरळ राहिले. बापाला गाडी बसवना आणि सासऱ्याला फोन करून म्हणताय, मामा येता का? जाऊन वाळ्यान दिला. काय बापाची दाढी टोचायला लागली तुला? तेव्हा बदल करा. काही गोष्टी बदलच झाल्या पाहिजेत. पाहता ना माझ्याकडे, बापाला पाळण्यात झोपवलं होतं आणि आईचं डोकं कुठं होतं? मांडीवर. डोक्याला शेंडी होती, शेंडीला दोरी होती आणि दोरीचं एक टोक पाळण्याला आणि दुसरं टोक शेंडीला. डोकं हल्लं, शेंडी हलायची, शेंडी हल्ली, दोरी हलायची, दोरी हल्ली, पाळणा हलायचा आणि पाळण्यातल्या बापाला झोप लागायची. आईचे पाय दाबत होता आणि एवढ्याच जगाचा बाप समोर उभा होता. त्याचं नाव काय? विठ्ठल. आणि तो म्हणला, पुंडलिका काय? मी आलोय. पुंडलिक म्हणला, मला वेळ नाही. आई बापाची झोप मोड होण्यापेक्षा मी माग वीट फेकून देतो, विटेच्या अर्ध्या तुकड्यावर जाऊन उभा राहा. तेव्हापासून जे उभा राहिले ते अजूनच उभा राहिले. बरोबर का चूक? आता उत्तर द्या. पंढरपुरात देव आलाय कुणामुळं? कुणामुळं? आता जाऊ द्या, सोपं सांगतो. हे बघा कसं असतं, ज्याचे त्याला किंमत दिली पाहिजे का नाही दिली पाहिजे? आता मी इथं उभा आहे आणि आजच्या कीर्तनाचं सौजन्य परम आदरणीय परमश्रद्धेय महेशराव मधुकर कुरटकर यांचा, बरोबर आहे ना? त्यांचंच आजचं कीर्तनाचं सौजन्य. मग ज्यांची त्यांची किंमत त्यांना दिली पाहिजे का नाही दिली पाहिजे? जाऊ दे. नवऱ्याची किंमत नवऱ्याला आणि बायकोची किंमत बायकोला. कसं आहे, पुत्राची किंमत लग्न झाल्यावर, पोरीची किंमत लग्नाच्या आधी, बायकोची किंमत नवऱ्याच्या गरिबीत, नवऱ्याची किंमत बायको आजारी पडल्यावर, मित्राची किंमत संकटात, भावाची किंमत वाटण्या होताना आणि बहिणीची किंमत संपत्ती वाटून घेताना. बरोबर का नाही? नाही मागत पण ती म्हणती आता देतीच बर का अंगठा. असू दे, काय तू तरी संग न्यायचा आहे मला माहित नाही वे. आता असू दे, देते अंगठा, पण तेवढं ध्यानात ठेव, पोराला 19 लागले, अजून 2 वर्षात लग्नाला येईल आणि तुझी पोरगी आता 12वी झाली. कुठं जर दिली बिली का नाही, मग मी आहे तू आहे हे असं बांधून घेते. कोण? बहीण. ऐकताय ना? आता माघारी या. भावाला किंमत कधी वाटण्या होताना. भाऊ म्हणला पाहिजे, दादा तुझं ते तुझं आणि माझं ते माझं. आताचे भाऊ काय म्हणतात? माझं ते माझं आणि तुझं बी माझं. नवऱ्याला किंमत कधी? बायको आजारी पडल्या. तो म्हणला पाहिजे, हात दाबू का, पाय दाबू का, डोकं दाबू का. मग तीच म्हणते, मला काय धड भरली, मला सांगा तुम्हाला काय होते, तुमचा हात दाबू का, पाय दाबू का, डोकं दाबू का नरड दाबू, आपलं ते अंग दाबून देऊ, असं ते म्हणते. पोरीची किंमत कधी? लग्नाच्या आधी. पोरगी म्हणली पाहिजे बापाला, आंधळा जरी नवरा करून दिला तरी त्याच्या बरं नांद. आता हे फक्त ऐकाय पुरतं राहील. पहिलं सगळ्या जोड्या स्वर्गात जुळायच्या, आता सकट जोड्या वर्गात जुळायला लागल्या. दिवस संपले आता ते जुने, आता नवीन आलाय जमाना. असा आहे, पोराला किंमत लग्न झाल्यावर. लग्नाच्या आधी जसं आई बापावर प्रेम करतो तसं लग्नानंतर सुद्धा त्यानं प्रेम केलं पाहिजे. तसं साधकाला किंमत आई बापाची इज्जत वाढवताना आहे. ज्याचा त्याचा मान त्याला दिला पाहिजे. पुंडलिक आलाय आणि पुंडलिकामुळे जगाचा बाप पंढरपुरात येऊन थांबलाय. मग धन्यता कोणाला द्यायला पाहिजे?
अहो पुंडलिकाला उदार चक्रवर्ती उदार चक्रवर्ती वैकुंठीचा भूपती वैकुंठीचा भूपती पुंडलिकाची या प्रीती पुंडलिकाची भेटी विटे उभा राहिला हे विठे उभा राहिला विटे उभा राहिला विठे उभा राहिला सर्वची दिंदा दातार सर्वची दिंदा दातार पुंडलिकानं देवाला आणलं, उभा केलं, धन्यता पुंडलिकाला. पण धन्यता पुंडलिकाला दिली नाही. तुका म्हणे मात धन्य त्याची पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत, आणि तुका म्हणे मात धन्य त्याची अजून सोपं धन्य त्याचा धन्य माता पिता तयाचिया. धन्यता देताना आई बापाला धन्यता. बर दोन, सावता महाराजांना हृदय फाडलं, स्तुत्य जीवन, आणि देवाला हृदयात साठवलं. मग धन्यता कोणाला द्यायला पाहिजे? सावता महाराजाला. पण धन्यता आई बापाला. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, आणि साठविला दाता. म्हणजे स्तुत्य वर्गातलं जीवन हे आई बापा भोवती फिरतं. आता तिसरं उदाहरण देतो. कबीर महाराजांच्या पोटी कमाल जन्माला आला, त्यानं आपलं मस्तक छाटण्याची भाषा केली, पण धन्यता कबीराच्या पोराला दिली नाही. पावन तो केला वंश त्यांचा. म्हणजे असं आहे, आई बापाला धन्यता आहे. आता सद्गुरू संत बाळूमामा स्तुत्य प्रकारातले आहेत. ऐकताय? एवढी ताकद, एवढी ताकद, एवढी ताकद. या भूतलावरती सद्गुरू बाळूमामाने जन्म घेतला आणि मायाप्पांच्या कुळाचा उद्धार केला. ऐकताय? 3 लेकरं, भीमाप्पा, बाळाप्पा आणि भैरू नावाचा पोरगा. या 3 लेकरातला बाळाप्पा हा जसा जन्माला आला तसा मोठा विलक्षण. साधकानं साधूपर्यंत जाण्याच्या प्रवासाला सद्गुरू संत बाळूमामांना डोळ्यासमोर ठेवायचं. साधक होते आणि पोचले कुठं? संताच्या यादीत. कसं पोचले? जन्म झाला आणि आईने विचारलं, बाळू का सर 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 झाडावरती चढतो, खाली उतरतो, काट्याच्या फांजरी टाकलेल्या असतात त्याच्यावरती झोपतो, असं काय तुझ्यात वैशिष्ट्य की तू इथं आल्यानंतर जगाचं कल्याण करण्याच्या भाषा करतो? आई, अगं मी स्वतः करता आलोच नाही, मी जगाच्या कल्याणाकरता आलो. मातीचा बुकना घ्यायचा आणि मुठभर माती तोंडामध्ये टाकायची. अरे बाळू, हे काही लक्षण तुझं आम्हाला बरोबर वाटत नाही. नेमका इथं आलाय, हे करतो ते करतो, असं काय चाललंय? आई, तुला आता कळायचं नाही, पण थोडं थांब, काही दिवसानं तुला अनुभूती येईल. लहान लेकरू सर्वसामान्य पोरांसारखं वागत नाही, म्हणून सद्गुरू संत बाळूमामाला चंदूलाल शेठजीच्या घरी कामाला ठेवलं. आणि चंदूलाल शेठजीच्या घरी एक बिगर दुधाची गाय होती. काही केलं ती चारा खात नव्हती, आजारी पडलेली होती. मायाप्पानी बाळूमामांचं बोट हाताला धरलं आणि चंदूलाल शेठजीच्या दारात नेलं. आजपासून ह्याला तुम्ही सांभाळा बरं. मामा मनात म्हणले, मीच ह्याचा सांभाळ करायला आलोय, ह्यो काय मला सांभाळायचा? आता उगा आपलं बापाचा आदर राखण्यासाठी गप्प बसायचं. हवं तर आमच्या बाळूला तुमच्या गाई म्हशी सांभाळायला लावा. तर मामा म्हणले, खरंच मी ह्यांचा सांभाळ करायला आलोय, आणि नुसत्या गाई म्हशीचा नाही, शेळ्या मेंढ्याचा नाही, जगाच्या सांभाळाची जबाबदारी माझ्यावर आहे. पण हरकत नाही, स्तुत्य जीवनातनं संत जीवनाकडे जायचं. मग गाई चारा पाणी खात नव्हती. बाळूमामाला गाई दाखवली. ती गाई पहा बरं. बाळूमामा जवळ गेले,
आणि हाक मारली. लक्ष्मी, आम्ही येणार आहे हे माहित होतं म्हणून उपास धरला होता वय. खा एवढी पेंडी. शेजारी पडलेली गवताची पेंडी उचलली आणि 8 दिवस अन्न पाणी न खाल्लेल्या गायीच्या समोर गवताची पेंडी टाकली आणि गायीनं त्या गवताच्या पेंडीला तोंड लावलं. आणि जरा पुढचं ऐका. कधीच दूध न देणारी गायी त्या दिवसापासून दुभती झाली. हा सद्गुरू संत बाळूमामांचा पहिला चमत्कार. चंदूलाल शेटजीच्या म्हातारीनं दररोज भाकरी बनवावी आणि सद्गुरू संत बाळूमामांना फुटक्या थाळीत जेवायला द्यावं. बाळूमामाने त्या थाळीतलं अन्न चाटून पुसून खावं आणि थाळी धुतल्यासारखी स्वच्छ करावी आणि परत भिंतीला उभा करावी. रात्री जेवण करून झोपी जावं. एक दिवशी चंदूलाल शेटजीच्या म्हातारीच्या लक्षात आलं, एका 2 महिने झालं पोरग इथं आलं, नेमकं काय खातंय काय पितंय हे कळना. मी तर फुटक्या थाळीत जेवण घालते आणि हे तर पोट भरलंय म्हणतंय, भानगड काय. म्हणून रात्रीच्या पहिल्या प्रहरी तिनं दरवाजाच्या फटीतनं डोकून पाहिलं. सद्गुरू संत बाळूमामानं झोपेचं नाटक घेतलं आणि तिची नजर वळाली त्या फुटलेल्या थाळीकडं. थाळी नाही दिसली तिला. त्या फुटलेल्या थाळीत जैन बस्तीचं दर्शन झालं. डोळे डबडबले, भरून आले. धाड दिशी दरवाजा उघडला. पळतच गेली. लोटांगण घातलं थाळी समोर. आता लोटांगण घालायला पाहिजे होतं बाळूमामा पुढं आणि लोटांगण घातलं कुठं? थाळी पुढं. आता बाळूमामा म्हणले असं आहे वय, जिथं शरण यायला पाहिजे तिथं येत नाही आणि नको तिथं गेल्याशिवाय राहत नाही. आता इथं एवढं मंदिर झालंय, इथं यावं, वर्गण द्यावी, 2 रुपये दान धर्म करावा, भंडाऱ्याचा आस्वाद घ्यावा, एकमेकांना जेवायला वाढावं, वारकऱ्याच्या पायावर डोकं टेकावं. हिथं अजिबात नाही. घरी बसून वट्यावर बसून म्हणते स्पीकरवाला चांगला नव्हता का, ऐकायच येत नव्हतं, तुझ्या दारात करणा नेऊन लावा. जिथं यायला पाहिजे तिथं येत नाही आणि जिथं जायला नाही पाहिजे तिथं गेल्याशिवाय राहत नाही. ऐकताय ना? त्या म्हातारीनं लोटांगण घातलं बाळूमामाला का थाळीला. आपलं असंच आहे, आपण चमत्काराला लोटांगण घालतो आणि साधूला वाऱ्यावर सोडून देतो. कळलंय का? साधूच्या पायाला लागलं पाहिजे आणि चमत्कार सोडून दिले पाहिजे. आपण गणतो कुठं? आपण लागतो चमत्काराच्या पाठीमाग. एखाद्यानं म्हणू द्या आमच्याकडे या, दोरा देतो आणि दोरा दिला शेजाऱ्याचे 2 एकर तशीच तुम्हाला मिळणार. पुतळा बांधतेली दोरवाल्याचा. नको तिथं चपल्या गेल्या तरी म्हणते ती 7.5 जाती. ज्याची गेली त्याला विचारावर. 350ला काम लागतं. माझा एक जोडीदार एका दिवृषाकडे जात होता पोरग व्हावं म्हणून. त्या दिवृषाचा मला फोन आला, तुमचा मित्र माझ्याकडे येतो पोरगा व्हावा म्हणून. मी म्हणलं होत नसतं. ते म्हणला कसं काय? अरे त्याचं लगीनच नाही झालं तर गड्याला कुठं पोरं होत असतील का? 9 कन्या पुत्र होतील तरी का करणे लागे. आता अभंगात या बरं. झालं असं, थाळीचं दर्शन घेतलं आणि म्हातारी तेवढ्यावर थांबली. तिनं थाळी उचलली, पदरात झाकली आणि देवाऱ्यावर नेऊन ठेवली. काय? अफुटकी थाळी. सद्गुरू संत बाळूमामा म्हणले, माझा ज्या थाळीला हात लागलाय त्या प्रत्येक थाळीतनं जैन बस्ती दिसल तुला, पण तू चुकली. यायला पाहिजे माझ्याकडं आणि तू गेली चमत्कारात. थाळी नेऊन मांडली आणि देवाऱ्यावर पूजायला चालू केली. दुसऱ्या दिवशी सद्गुरू संत बाळूमामांना चांदीच्या थाळीत जेवायला घातली. बाळूमामा म्हणले, मी खाणार नाही. चांदीची थाळी असली काय आणि सोन्याची असली काय, माझी मला फुटकी थाळी द्या. देत नाही. बाळूमामा म्हणाले, तुझी तुला लक लाभ. घरातनं बाहेर पडले आणि गंगूबाईंच्या घराला जाऊन थांबले. त्या दिवसापासून त्या वाण्याच्या घराला परत पाय लावला नाही. होते साधक, आता बनायला चालले संत. आणि मग लोकांनी मामांना विचारलं, मामा इथं आलाय कशासाठी? जैन बस्तीचं दर्शन तुम्ही दिलं त्या म्हातारीला, त्याच्या घराचा उद्धार केला, गायी दुभती केली, मरायला लागलेल्या गायीनं चाऱ्याला स्पर्श केला, असे तुम्ही आहात कोण? महाराज म्हणाले, आम्ही तसे तर संसारीच आहोत, पण या जगात आलो, साधकाचे संत झालो. परिणाम तुकोबा वर्णन करतात, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते
येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे येथे उपकाराचा हो येथे उपकारासाठी साधूच्या अंतकरणात दया आहे. साधुत्वाची 3 लक्षणं आहेत. 1 साधूची भक्ती मोठी आहे. 2 साधूची नीतिमत्ता मोठी आहे. आणि 3 साधुत्वाजवळ दया आहे. किती गुण झाले? 3. पहिला गुण आहे येरवी तिची नाचवती हे पहिली ना सरती पै माझे सहज स्थिती तया भक्ती नाम भक्ती ते कठीण शुळावरील पोळी आणि याही पेक्षा भक्ती पंत बहु सोपा पुण्य नागवे या पापा येणे जाणे खेपा येण्याची एके कुंटती. हा पहिला गुण सद्गुरु संत बाळूमामांजवळ भक्ती. दुसरा गुण आहे सद्गुरु संत बाळूमामांजवळ तो नीती. मला तर असं वाटतं आपल्याकडे थोडी भक्ती कमी जास्त असली तरी चालेल पण आपली नीतिमत्ता चांगली असली पाहिजे. भक्ती आज असेल न असेल कमी जास्त होईल 19-20 पण नीतिमत्ता चांगली असली पाहिजे. माझ्या दादानो नीतिमत्ता कुणासारखी असावी? नीतिमत्ता माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखी असावी. छत्रपती शिवाजी महाराज कल्याणचा खजिना लुटला गेला. सुभेदाराची सून समोर आणून उभा करण्यात आली. राज नजरानं आणला तुमच्याकरता. छत्रपतींच्या डोळ्यामध्ये अंगार होता. हे कुणाचं कर्म आहे? आमचं कर्म आहे राज. कशाला आणलं? नजराना म्हणून आणलं. चालणार नाही. अशीच आमूची माता असती तर आम्ही इतकेच सुंदर दिसलो असतो. वदले शिवछत्रपती. ज्याला बाईतली ताई काली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण काली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी काली तो सीतेचा राम झाला. पण ज्याला बाईतली आई काली तो जिजाऊचा छत्रपती शोभा झाला. ते आम्हाला मान्य नाही. साडी चोळी आणली. त्या माऊलीला साडी चोळी दिली. आई म्हणून हाक मारली. माऊली या लेकरावरती आशीर्वाद असू द्या. पाठवून दिलं. कुणी? छत्रपती शिवाजी महाराजांनी. का पाठवून दिलं बरं माघारी? सुंदर नव्हती म्हणून? चांगली नव्हती ना दिसायला? किती सुंदर होती ऐकायचंय. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच ऊन. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच ऊन. अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला. आई ग त्या तरुणीला आई म्हणाला. राजा तो शिलवान. म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. 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 बांधत होता मस्जिद बांधत होता मंदिर. शिवरायाच्या चरणी झुकते माझे शिर. शिवरायाच्या चरणी शिवरायाच्या चरणी झुकती तेव्हा मान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. शिवरायाच्या छायेखाली नवती कसली वाण. शिवरायाच्या छायेखाली नवती कसली वाण. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. इतकी सुंदर स्त्री होती. पाहिलं त्या माऊलीला. माणसाची भक्ती कमी जास्त झाली तरी चालेल पण नीतिमत्ता ढळली नाही पाहिजे. माझ्या दादा गावातल्या प्रत्येक माऊलीला आई म्हणून पाहिलं पाहिजे.
बाईला ताई म्हणून हाक मारता आली पाहिजे. माझी विनंती आहे तुम्हाला. अंधार फार झाला दिवा पाहिजे, अंधार फार झाला दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला शिवाजीचा छावा पाहिजे. गरज आहे माझ्या दादानो. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं. उद्याभर हातवर सगळ्याची एक साथ वाजवा टाळी आनंदानं एक साथ. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तू शिलवान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. परवान केली दुधाची तुझ्या जिजाग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. धन्य धन्य जिजाऊ माता ग. जिथे जन्मला असा विधाता. शिवाजी राजा झाला नसता हिंदू धर्म बुडाला असता. धर्म बुडाला असता, हिंदू धर्म बुडाला. भल्या भल्यांची घेतली त्यानं आता मजा ग. हे भल्या भल्यांची घेतली त्यानं आता मजा ग. जय शिवराय. झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. छत्रपती शिवाजी महाराज की. भक्तीचं उदाहरण तुकोबा आणि नीती एका हातात काठी. जसा भगवान गोपाल कृष्ण गायी राखण्याकरता वनात जायचा, तसे सद्गुरू संत बाळूमामा मेंढ्यांची राखण करायला रानमाळावरती जायचे. नुसते जात नव्हते, सोबत अनेक जणाला घेत होते. सगळ्यांनी जावं आणि शेळ्या मेंढ्यांची राखण करावी. लोकांनी म्हणावं बाळूमामा याकरताच तुम्ही आला. माझ्या बाळूमामानं इतर साथीदारांकडे बोट दाखवावं आणि मग बाकीच्याने म्हणावं. सोन्याचं घुंगरू गोफणीला बाळूमामा आल्या तर राखणीला. घुंगरू गोपनीला, बाळूमामा आल्या तर राखणीला. सोन्याचं घुंगरू गोफणीला बाळूमामा आल्या तर राखणीला. सोन्याचं घुंगरू गोपनीला, बाळूमामा आल्या तर राखणीला. रिद्धी सिद्धीचा दाता तू, गोळ्या भक्ताचा त्राता तू. भक्ताचा दाता तो, हे गोळ्या भक्ताचा दाता तो. शेळ्या मेंढ्याची राखण करुणी गोळ्या भक्ताचा अपहरोनी. गोळ्या भक्ताचा. बसलेले युद्धावर हातवर एक साथ एक टाळी एक 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 टाळीचा आवाज. ते पाठीमागचे सगळे पुरुष मंडळी उठून पुढे या रे. इथपर्यंत लहान लहान पोरं, लहान आली पोरं उठून पुढे या. या लहान लहान पोरं उठून पुढे या. सगळेजण इथं पुढे जागा या उठून. शाबास. याला म्हणायचं धाडसी पोरं, याला म्हणायचं पुरसाळेकर. जमलं. याला म्हणायचं धाडस. हा इथं यायचंय असं सोबत. अरे नाचायचं तर परमार्थात नाचा. इथं बाळूमामाच्या नावानं चांगलं म्हणायचं, नाही तर घरी गेल्यावर म्हणतात की चंगळ्या बोले कुहू. हातवर एक साथ असं एक साथ
नाचतो या यशाच्या कनगीला बाळू मामा आल्या राखणीला बाळू मामा वैदव वैदव त्यांनी मेंढ्या केल्या पैद बाळू मामा वैदव वैदव वैद त्यानं मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद बाळू मामा वैदव वैदव वैद त्यानं मेंढ्या केल्या वैदव वैदव पैद त्याने मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद हातवर टाळीचा आवाज दरबार ग सोनाराणी मामाचा दरबार माझ्या मामाचा सोन्यावाणी मामाचा दरबार माझ्या मामाचा सोन्यावाणी मामाचा दरबार आत्मापूरला उजळीचा भंडार या आत्मापुरात गुंडीचा भंडार सोन्यावाणी मामाचा दरबार दरबार ग सोन्यावाणी मामाचा दरबार माझ्या मामाचा सोन्यावाणी मामाचा दरबार हो भंडार्यानं हो भंडार्यानं सजला देव सोन्यानं चांदीनं मढला देव सोन्यानं चांदीन मडला सोन्यानं चांदीनं मडला आला भक्ताचा कराया उद्धार आला भक्ताचा कराया उद्धार सोन्यावाणी मामाचा दरबार माझ्या मामाचा सोन्यावाणी मामाचा दरबार माझ्या मामाचा सोन्यावाणी मामाचा दरबार आत्मापुरात मामाच्या दारात ढोल वाजतो आत्मापुरात मामाच्या दारात ढोल वाजतो ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो आत्मापुरात मामाच्या दारात ढोल वाजतो आत्मापुरात मामाच्या दारात ढोल वाजतो ढोल वाजतो ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो मामाचा छबिना गाजतो ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो हे गुलाबी गुलाबी मामाचा दरबार गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा भेट गुलाबी गुलाबी मामाचा बेटा हाती काठी घोंगडी पाटी हाती काठी घोंगडी पाटी हाती काठी घोंगडी पाटी हाती काठी घोंगडी पाटी धनगर मोठा डीजे वर कुणी नाचला कीर्तनात नाचायला वाघाचं काळीज असावं लागतं पोरानं उठून उभे राहा सगळेच उठा उठा अरे तुम्हीच चांगल्या बोले कुहवाले आज उठा असा अरे कीर्तनात नाचायला वाघाचं काळीज लागतं ज्याला नाचू वाटतं त्यानं नाचा ज्याला गाव वाटतं त्यानं गा ज्याला फुगडी खेळू वाटते त्यानं फुगडी खेळा उद्या वाटत खेळलो असतो तर बरं झालं असतं हे मामाच्या दरबारात फुगडी खेळल्यानंतर काम क्रोध मद मस्तर दंभ अहंकार सगळं निघून जाते आणि घराण्याची भरभराट होते लेकरा बाळाचं चांगलं होतं इथं या आणि खेळा मामाच्या दारात नाचावं इथं इथला आनंद मामाला आवडतो अरे मामाला हेच आवडतं आदमापुरात मामाच्या दारात ढोल वाजतो आदमापुरात मामाच्या दारात ढोल वाजतो ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो ढोल वाजतो हे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा हाती काठी मला माहिती
दिसती पांढर बाळू मामाची मेंढर 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 सुन्याच्या रानात सुन्याच्या रानात मला माझी दिसती पांढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर दिसत पांढर बाळू मामाची मेंढर हो या आत्मापुरात उतरिता भंडार हरी बोल. आत्मापुरात उतरिता भंडार सोन्यावाणी मामाचा दरबार दरबार ग सोन्यावाणी मामाचा दरबार दरबार ग सोन्यावाणी मामाचा ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो 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 गावोगावी फिरतो या मामाचा हे तळ या मामाचा होतळ भोळ्या भाविकांना देतो या तो बळ भोळ्या भाविकाला देतो या बळ भोळ्या भाविकांना देतो या तो बळ भोळ्या भाविकाला देतो या बळ हाती काठी घोंगडी पाटी हाती काठी घोंगडी पाटी धनगर मोठा धनगर मोठा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी 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 मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी मामाचा फेटा एकदा मनापासून टाळ्या वाजव बरं डीजे वाल्यासाठी. एक भक्ती, दोन नीती आणि तीन दया. दयावंत जे अंतरी हित होतो आपण. आता बस झालं तर कीर्तनात या, इकडे या. काशीचे दोन विद्वान ब्राह्मण, त्यांच्या कानापर्यंत कीर्ती गेली. आदमापूर नावाचं गाव आहे आणि तिथं संत बाळूमामा नावाचे कुणीतरी साधक राहतात. मग ते काशीवरून निघाले. मजल दर मजल मजल दर मजल करत आदमापुरात पोहोचले. भगवी कपडे, वस्त्र भगवी, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, वाढलेल्या जटा, कपाळाला गंध, हातातल्या माळा, एका हातात कमंडलू, एका हातामध्ये ग्रंथ. आले आदमापुरात. सगळीकडे शोधाशोध केली पण बाळूमामा सापडायला तयार नाहीत. मग एका माळ रानात पोहोचले. उजाड माळ रान, दगड धोंडे सगळं. बाळूमामा मेंढ्या राखत बसले होते एका मोठ्या उंच खडकावर. ते राखण करायची जबाबदारी त्यांच्याकडे. हे दोघ जण तिथं आले. इथं सद्गुरु संत बाळूमामा कुठं राहतात? बाळूमामा, हा ते संत आहेत पहा. काय सांगता? काट्याच्या फांजरीवरती झोपतात, गादी म्हणतात. हा. उंच झाडावरती सरसर चढतात. हा. चंदूलाल शेटजीच्या घरी कामाला होते तर जैन बस्तीचं दर्शन त्या थाळीत दिलं. हा. कुठं आहेत ते? बाळूमामा तर मीच आहे. तू? अरे डोक्याला फेटा, खांद्यावर घोंगड, हातात काठी आणि धोतर घातलेला आणि मेंढ्या राखतो तू आहे रे. या देहालाच बाळूमामा म्हणतात. या मेंढ्यांवर दया करतो. शेळ्या मेंढ्या माझी लेकरं म्हणून सांभाळतो. या देहाला बाळूमामा म्हणून हाक मारतात. तुमचं कसं मत आहे? जातो माघारी आम्ही. लई लांबून आलो. कुठून आलात? काशीवरून आलो. मग सद्गुरु संत बाळूमामा खडकावरून उठून उभा राहिले, हातात काठी. या गरीबाच्या घरचं अन्न तरी खा. अन्न? अरे आम्हाला वाटलं होतं काशीवरून आलो
जपाच्या माळा हातात असतील, 100-500 साधक तुझ्या पाया पडायला असतील, वारा घालायला 2-4 माणसं असतील, तू तर साधा भोळा दिसतो. आम्हाला वाटलं लय मोठा संत असेल, पण तो तर मेंढ्या राखतो. म्हणजे मेंढ्या राखतो म्हणून संत नाही होय? नाही. शेळ्या राखतो म्हणून संत नाही? आम्हाला पटत नाही. नाही पटू द्या, नसू द्या संत मी. आमच्या घरचं 2 घास खाऊन जा, तुझ्या घरचं? अरे इथं पाणी प्यायला नाही, अन्न कुठून देतो? पाणी प्यायचं, पाणी प्यायचंय. माळ रानात आहे का इथं पाण्याचा एक थेंब? मी हाक मारल्यावर गंगा मैया पळतील. गंगा मैया तिथं काशीला राहिली. आम्ही तिकडनंच आलो आंघोळ करून, मजल दर मजल करत इथपर्यंत आलो. प्यायला पाणी भेट नाही तर माळात, आणि तू म्हणतो गंगा मैया माझ्यावर प्रसन्न आहे पळतील. हायस तरी कोण? या देहाला बाळूमामा म्हणतात. परत बाळूमामा म्हणतो. मलाच म्हणतात बाळूमामा. पाणी प्यायचं ना? हा. बघू कमंडलू आणा. अरे का माहिती 2 दिवस झालं. मग चला माझ्या बरं. कुठं? ते काय त्या विहिरीत. येतानाच आलो. ओसाड पडली विहीर, पाण्याचं एक थेंब नाही, चिमणीचं पोट भरेल एवढं पाणी नाही, आणि मला पाणी पाजतो. चला तर खरं. झपाझप 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 पावलं टाकत सद्गुरू संत बाळूमामा विहिरीच्या किनारी गेले. आत उतरताय? आम्ही नाही उतरत बाबा, तुझं तू उतर. मग सद्गुरू संत बाळूमामा पायऱ्यावरून ओसाड पडलेल्या विहिरीत उतरले. भिंतीला हात लावला. गंगा मैया, अगं तुझी लेकरं इथपर्यंत आली, आणि लेकरं या बाळूमामा जवळ आली, आणि आई मात्र तिथं राहिली. लेकराला तहान लागली. आईनं असं रागावू नये. गंगा मैया, ओसाड पडली विहीर, आणि या बाळूमामाचा अपमान करतात तुझी लेकरं. यावं लागतं तुला, यावं लागतं म्हटल्या बरोबर ओसाड पडलेली विहीर दुतडी भरून वाहू लागली. त्या गंगेनं दया केली मामांवर, आणि मामानं दया केली 2 गोसाव्यावर. दयावंत जे अंतरी. अहो जगावरती दया करण्याकरता तरी इथपर्यंत आले. येथे उपकारासाठी आले घर जावई कोणती, आले घर जावई कोणती, आले घर जावई कुठी. येथे उपकारासाठी आले घर जावई कोणती, आले घर जावई कोणती, आले घर जावई कोणती. येथे उपकारासाठी आले घर जावई कोणती, आले घर जावई कोणती. उपकारासाठी आले घर जावई कोणती. वैकुंठी. आपल्यावर उपकार करण्याकरता तर सद्गुरू संत बाळूमामा इथं आले. नाही तर स्वप्नातही वाटलं होतं का इथं मंदिर होईल, अनेकांचे नवस पूर्ण होतील, अनेकांचे मनोरथ पूर्ण होतील. वाटलंही नव्हतं. पण येथे उपकारासाठी आले. इथंच का आले? का बरं दुसरीकडे आले नाही? दयावंत जे अंतरी उपकारासाठी आले येथे, धन्य ते संसारी. का हो? मग आमच्यावरती दया करण्याकरता साधू येतात, मग आमची जबाबदारी काय आहे? सत्य बोला. साधूची जबाबदारी नेहमी सत्य वागणं असते, आणि तेच आम्हाला शिकवतात. साधू जवळ लटकं कधी पचत नाही. असं आहे, शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दासारखं तिखट काय नाही, मौनासारखं दुसरं साधन नाही. आणि या कलियुगात आता खरं वागणाऱ्याला किंमत आहे, हे कायम लक्षात राहू द्या. तुम्ही उलट केलं म्हणे खरं वागणाऱ्याला किंमत नाही. आजही सद्गुरू संत बाळूमामांच्या दर्शनाकरता गर्दी होतेच ना. आजही विवेकानंदांच्या पाया पडायला लोक जातातच ना. आजही ज्ञानोबरायांच्या समाधीचं दर्शन घ्यायला लोक आतुर आहेतच ना. आजही तुकोबांकडे लोक जातात ना. काय असं वैशिष्ट्य आहे यांच्याकडे लोकांची गर्दी होते असं विचारल्याबरोबर तुकोबारायांनी उत्तर दिलं. अभंगाचं 3रं चरण. लटिके वचन नाही, लटिके वचन नाही, लटिके
नाही लटिके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी लटिके वचन नाही देही उदासीन, यातला उत्तरार्धातला नाही पूर्वार्धात घ्यावा म्हणजे अर्थ लागतो. लटिके वचन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. काव अजून काय वैशिष्ट्य आहे माझ्याकडे पहा. असं आहे, या कलियुगात भावनापेक्षा भावनेला महत्व आहे, दृष्टीपेक्षा दृष्टिकोनाला महत्व आहे. सोन्यापेक्षा मोठ्या मनाला किंमत आहे. या कलियुगात असत्यापेक्षा सत्याला किंमत आहे. माझ्या बाळूमामांना असत्य कधी पटलं नाही आणि पटणारही नाही. तुम्ही जर भावनाला महत्व देत असाल तर त्याही पेक्षा भावनेला महत्व दिलं पाहिजे. तुम्ही जर दृष्टीला महत्व देत असाल तर दृष्टीपेक्षा दृष्टिकोनाला महत्व दिलं पाहिजे. तुम्ही जर चित्राला महत्व देत असाल तर चित्रापेक्षा चरित्राला महत्व दिलं पाहिजे. तुम्ही साधनाला महत्व देत असाल तर साधनापेक्षा साधनेला महत्व जादा दिलं पाहिजे. साधूकडं साधना आहे, साधूकडं भावना आहे, साधूकडं वैराग्य आहे, साधूकडं दृष्टिकोन आहे. दृष्टीला जर किंमत असती ना तर दुर्योधनाला सगळे चांगले दिसले असते. सगळे चांगले दिसले अर्जुनाला आणि सगळे वाईट दिसले दुर्योधनाला. दृष्टिकोनाला किंमत आहे. चित्राला किंमत नाही, चरित्राला किंमत आहे. चित्र आज असतं तसं उद्या नसतं. जे दररोज बदलत राहतं त्याचंच नाव चित्र आहे. चित्र 4-2 वर्ष नवीन वाटल, 4-2 वर्षानं ते जुनं होतं, पण चारित्र्य कधी जुनं होत नाही. साने गुरुजी लहान होते, आईनं कमरेवर उचलून घेतलं, आंघोळ घातली, पदरानं डोकं पुसलं आणि श्यामनं आपल्या टाचा उचलून धरल्या. आईने विचारलं, श्याम अरे पायाच्या टाचा का उचलल्यास? श्यामनं दिलेलं उत्तर गोड आहे, आई अगं पायाला माती लागते, उचलून घे ना मला. आई पाय खराब होतात ग, मला उचलून घे, माझ्या पायाला माती लागते. आई म्हणाली, श्याम जसं लहानपणी स्वतःच्या पायाला माती लागू नये याची काळजी घेतोस ना बाळा, तसा मोठा झाल्यानंतर स्वतःच्या चारित्र्याला डाग लागणार नाही याची काळजी घे बाळा. याला म्हणायचं संस्कार. माझी विनंती आहे तुम्हाला, चित्रापेक्षा चरित्राला महत्व द्या, भावनापेक्षा भावनेला महत्व असावं. माझी विनंती आहे, असत्यापेक्षा सत्याला जास्त किंमत असावी. सत्य वागावे. आरशाकडे 2 गुण असतात. आरसा नेहमी खरं बोलतो आणि आरशाकडे दुसरा गुण आहे, आरसा तोंडावर बोलतो. म्हणून तर आरसा शक्यतो लोकांना आवडत नाही. बाळूमामा म्हणजे आरशाच्याच दर्जाचे. सत्य दाखवतात, खरं दाखवतात, जे आहे ते दाखवतात. का हो? असं काय दाखवलंय मामांनी आम्हाला? मग मात्र तुकोबरायांच्या ओठातून शब्द बाहेर पडले. जे सत्य आहे ते सत्य दाखवतात, जे चुकीचं आहे ते चुकीचं दाखवतात. इथं आले तर आपलं कल्याण करण्याकरता आले. वैशिष्ट्य मोठं आहे त्यांचं. कोणतं वैशिष्ट्य आहे? साचा आणि मवाळ मी तुले निरसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साधूच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द अमृतासारखे पवित्र असतात. म्हणून तर अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज मधुरावानी ओटी, 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 मधुरावानी ओटी. तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी,
येते उपकारासाठी येते उपकारासाठी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी येते उपकारासाठी येते उपकारासाठी ओल कर जा वैकुंठी ओल घर जा वैकुंठी वैकुंठी ओल घर जा वैकुंठी 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 घर जावे कुंडी आले घर जावे कुंडी देव पकारासाठी देव वा 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 एकदा मनापासून टाळ्या वाजवा बरं. याला म्हणायचं अस्सल हिरा आणि चौरंगी चिरा. आपल्या सोलापूर जिल्ह्याची शान आहे ऋषिकेश महाराज कदम. ते कायम लक्षात राहते. हे मी जाणीवपूर्वक सांगतो. मी मगाशी बोललो बांधा शेजारच्या माणसाची किंमत जेव्हा दूर जातो तेव्हा कळते का आपल्या इथलेच आहेत शिंदे महाराज, आपल्या इथलेच आहेत कदम महाराज, आपल्या इथलेच आहेत. हे तेव्हा कळतं जेव्हा आपण दूर जातो. ही कालची पूर आहेत, पण आज आपल्या माळशिरस तालुक्याचं नाव साता समुद्राच्या पलीकडे नेलं ह्या कलाकारांनी. हे कायम लक्षात राहतं. हरिभक्तपरायण परमादरणीय परम श्रद्धेय श्री अशोकजी महाराज शिंदे सध्या सोनी मराठी नावाचा TV चॅनल आणि या सोनी मराठी TV चॅनलवर कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार ही कीर्तन मालिका सुरू झालेली आहे. दररोज संध्याकाळी 6 वाजता ही कीर्तन मालिका असते. तुम्ही बघता, तुम्हाला सगळ्याला ठाऊक आहे. दररोज 3 कीर्तनकारांचं कीर्तन दाखवलं जातं.
महाराष्ट्रातून केवळ 108 कीर्तनकार निवडले गेले आणि त्या 108 कीर्तनकारांच्या यादीत बरेच कीर्तनकार पहिल्या फेरीतून आपल्याला त्यांचं कीर्तन पुन्हा ऐकायला मिळालं नाही. पण आनंदाची गोष्ट अशी आहे, या कीर्तन मालिकेत हरिभक्त परायण आदरणीय अशोकजी महाराज शिंदे हे 3ऱ्या फेरीपर्यंत पोहोचलेले आहेत. माझे सन्मित्र आदरणीय हरिभक्त परायण श्री अभिमन्यू महाराज कदम ते सुद्धा 3ऱ्या फेरीपर्यंत पोहोचलेले आहेत. नवल वाटल माळशिरस तालुक्यातले हे 2 कीर्तनकार सोबत 3ऱ्या फेरीपर्यंत पोहोचले. बाकीच्या तालुक्यातल्या कीर्तनकारांना तर घाम आला असेल, म्हणले माळशिरस तालुक्यानंच काय केलंय, सगळेच तिकडे जायला लागले. त्यामुळे या दोघांचा मला सार्थ अभिमान आहे. या दोघांचं विशेष कौतुक आहे. या दोघांच्या पुढच्या वाटचालीला माझ्याकडून अनंत अनंत शुभेच्छा आहेत. मला असं वाटतं, कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार, या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या फेरीपर्यंत जसं तुम्ही आलात तसं अंतिम फेरीत सुद्धा तुम्ही जावं आणि प्रत्येक माणसाच्या अंतकरणात तुम्ही घर करावं, ही सद्गुरू संत बाळूमामांच्या चरणी इच्छा व्यक्त करतो. मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी झाले कीर्तन. सद्गुरू संत बाळूमामांच्या पवित्र दरबारात आपण आहात. जाता जाता 2च गोष्टी सांगणार आहे. माझ्या दादानो, मामांच्या दरबारात या 2 गोष्टी फक्त सांभाळा. एका गोष्टीचं नाव आहे जबाबदारी आणि दुसऱ्या गोष्टीचं नाव आहे इमानदारी. पहिली गोष्ट आहे जबाबदारी. आपण त्यांचं काहीतरी देणं लागतो. आपण या देवाचं, देशाचं, धर्माचं काहीतरी देणं लागतो, ही जाणीव असू द्या. सध्या देव संकटात आहे, सध्या देश संकटात आहे, सध्या धर्म संकटात आहे. मागच्या 2-4 दिवसापूर्वी काश्मीरच्या खोऱ्यात पहलगाममध्ये निरपराध, निर्दोष, ज्यांचा कुठेही दोष नाही, ज्यांची काही चूक नाही, यांना जात विचारून गोळ्या घातल्या नाहीत, यांना धर्म विचारून गोळ्या घातल्या. कोल्हापूर सांगलीचा महापूर जसं विसरलात तसं एक दिवस ही सुद्धा गोष्ट हळूहळू हळूहळू विसरून जा. काल थोडं विसरला असाल, आज थोडं विसराल, उद्या थोडं विसराल, पण माझी विनंती आहे तुम्हाला, जरी तुम्ही आसावरी जगदाळेला विसरलात तरी तिच्या डोळ्यातून बापासाठी बाहेर पडलेले अश्रू विसरू नका. 4 दिवसापूर्वी लग्न झालं आणि पहिल्यांदा काश्मीरला आले. तिच्या नवऱ्याच्या मृतदेहा शेजारी बसून आसव ढाळणाऱ्या त्या पुरीला तुम्ही विसराल, पण तिच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलंय हे कधी विसरू नका. 8.5-9 वर्षाचा पोरगा, त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या बापाला गोळ्या घातल्या, विसराल त्या लेकराला, पण त्यानं त्याचा बाप हरवलाय. त्याच्या अंगावरती बापाच्या रक्ताचे थेंब उडाले, ते थेंब कधी विसरू नका. धर्म टिकला तर आपण टिकू, धर्म राहिला तर आपण राहू. माझी विनंती आहे तुम्हाला, आपल्या आयुष्यातला थोडासा वेळ धर्माकरता देत चला. आपण मराठी माणसं आहोत, आपण महाराष्ट्रातले लोक आहोत. आपले पूर्वज म्हणत होते, रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमतडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा, गरजा महाराष्ट्र माझा. म्हणलं पाहिजे कधीतरी आम्ही, शूर आम्ही, सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश अन धर्मा पायी प्राण घेतल हाती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागल जडली इडी प्रीत. कधीतरी धर्माकरता प्राण हातावरती घ्यायला शिका, ही जबाबदारी आहे. दुसरी गोष्ट आहे इमानदारी. इमानदारीनं राहा. 2 भावाचं भांडण जर भावाभावात होत असेल तर 2 भावाचं भांडण मिटवण्याकरता गावातल्या 3ऱ्याला पाटील करायचं बंद करा.
दोघा भावाभावानं वाद मिटवा. लेका आपल्याच बापाचं रक्त श्रीमंत होतंय ना. एखादा गुंटा आपलाच भाऊ जास्त खाईल ना, काय फरक पडतो. एखादा भाऊ फार कष्ट करत असेल, दिवसाची रात्र करत असेल, रात्रीचा दिवस करत असेल, आणि 2 रुपये ज्यादा जर त्याच्याकडे येत असतील, तर जो मागं राहिलाय त्याला कधी वाईट वाटू नये की आपण मागं राहिलो. उलट त्याला अभिमान वाटला पाहिजे. शेवटी माझ्याच बापाचं रक्त श्रीमंत झालंय, याला इमानदारी म्हणतात. माझी विनंती आहे तुम्हाला, इमानदारीनं राहा. मामांच्या दरबारात आहात तुम्ही, घरामध्ये असताना तेव्हा तुम्ही इमानदारीनं राहिलं पाहिजे. तुमचं काय झालं माहिती आहे ना, तुम्ही जेवढा जीव माहेरावर आहे ना तुमचा, तेवढा जीव सासरवर नसतो. नवऱ्याला फक्त म्हणतात तुम्ही आहे म्हणूनच राहते. आता सासू तर एवढी आगाव आहे ना, असं वाटतंय तिला टमटम मधनं ढकलून द्यावी. अशी जर पद्धत असती, ऐकताय ना, समजा मुलीनं आपले आई वडील व्यवस्थित सांभाळले असते, तर जगातल्या एकाही वृद्ध माता पित्याला वृद्धाश्रमात जावं लागलं नसतं. परत ऐका, मुलीनं किंवा मुलानं जर आपले आईबाप व्यवस्थित सांभाळले असते, तर जगातल्या एकाही वृद्ध माता पित्याला वृद्धाश्रमात जावं लागलं नसतं. पण समजा सुनेने आपले सासू सासरे नीट सांभाळले असते, तर महाराष्ट्राच्या मातीत वृद्धाश्रम काढायची गरजच पडली नसती. हे कायम लक्षात राहू द्या. तेव्हा विनंती आहे, आपलं घर, आपला परिवार व्यवस्थित सांभाळा, ही जबाबदारी आहे. आणि या परिवारावरती आपलं प्रेम असावं, ही इमानदारी आहे. या इमानदारीसह आणि या जबाबदारीसह सेवेला पूर्णविराम द्यायचा. पुन्हा एकदा ज्यांच्यामुळे आज इथे येण्याचा योग आला, परम आदरणीय परमश्रद्धे विक्रमदादा पवार, आदरणीय आदेश दादा, आदरणीय अमोल दादा आणि परमादरणीय परमश्रद्धेय रोहित दादा, हे माझे सन्मित्र आहेत. त्याचबरोबर आजच्या कीर्तनाचं ज्याचं सौजन्य आहे, युवा उद्योजक श्रीमान महेश दादा कुरडकर, त्यांचाही मनापासून मी आभारी आहे आणि आपला सगळ्यांचाच आभारी आहे. एकदा मोठ्या प्रेमानं भजन होईल आणि या भजनानंतर सेवेला पूर्णविराम दिला जाईल. मोठ्या प्रेमानं तुम्हाला विनंती करतो, एकदा सर्वाच्या हाला उलट कधी बोलू नका. आणि जाता जाता माझ्या बहिणींना विनंती आहे, माझ्या ताईनो बहिणीनो, एखाद्या मुलीला 12वी मध्ये नाही जास्त मार्क पडले तरी काही नाही. एखाद्या मुलीला नाही शाळेमध्ये चांगले मार्क मिळाले, गुण मिळाले तरी काही वाटणार नाही. पण माझी विनंती आहे, भले तुम्ही 12वीला चांगले मार्क मिळवू नका, भलेही तुम्ही फार मोठं यश मिळवू नका, नाही अपेक्षा तुमच्या बापाला, पण एक तुमच्यासह सगळ्या परिवाराला एकमेव अपेक्षा आहे, वाटेनं चालताना तुमच्या बापाला तुमच्यामुळं कधी मान खाली घालावं लागणार नाही, याची फक्त काळजी घ्या. बस, बाकी कोणतीही इच्छा नाही. मागच्या 2-4 दिवसापासून आदरणीय हरिभक्तपरायण अशोक महाराजांची कीर्तनं सोनी मराठीला सुरू आहेत. मी तुमच्या वतीनं त्यांना विनंती करणार आहे, त्यांचं कीर्तन जसं महाराष्ट्रात गाजलं आणि टी व्हीवरती सगळ्यांनी पाहिलं, तसं आपल्याही गावाला त्यांच्या कीर्तनाचा लाभ झाला पाहिजे. आता कीर्तन करायला त्यांच्याकडे 2 तास तेवढा वेळ नाही आणि माझ्याकडे तेवढा वेळ नाही. पण माझी विनंती आहे, अवघी 10 मिनटं त्यांनी आम्हाला उद्बोधित करावं. एवढं गोड बोलतात आणि चांगलं बोलतात की तुम्हाला शंकर पुजाऱ्यांकडे जायची गरज नाही, मकरंद अनासपुरेंकडे जायची गरज नाही, अजितदादांकडे तर जायची मुळीच गरज नाही. आता कळतंय ना माझ्या लाडक्या बहिणीनो, असं हे आता त्यांच्या आवाजात, मला एवढं जमत नाही, ऐकताय ना. तुम्हाला पवार साहेबांचा आवाज ऐकायला बारामतीला जायची गरज नाही. सगळे आज फक्त बोराटे महाराजच इथं आलेत असं नाही, काही मिनिटात पवार साहेब येतील, काही मिनिटात मकरंद अनासपुरे येतील, काही मिनिटात हे सगळे येतील. मागच्या 6 महिन्यापूर्वी आपल्या घरी कृष्ण मंदिरावर नातेपुतेमध्ये 5च मिनिटं त्यांना मी बोला म्हणलं होतं. ते 5च मिनिटं बोलले होते. अख्खा महाराष्ट्र त्यांच्या त्या डायलॉगसाठी वेडा झाला. तेव्हा एकदा मनापासून त्यांच्यासाठी टाळी वाजवा. जय विठ्ठल होईल, कीर्तनाचा समारोप होईल आणि त्यानंतर आज तुम्हाला साऊंडही अत्यंत गोड आहे. आदरणीय आमचे सागरदादा खिलारे, अर्थात सागरदादाची साऊंड सिस्टम गोड आहे, त्यामुळं तुम्हाला अजिबात कशाची कमतरता नाही. फक्त एक विनंती आहे, 5 मिनिटं. आता आमचं डिपॉझिटच जप्त होणार आहे ह्याचं आम्हाला माहीत आहे, पण तरी सुद्धा आमचीच इच्छा आहे, मीच त्यांचा लय चाहत आहे आणि त्या बिचाराचं एवढा प्रेम आहे माझ्यावर. सगळ्या महाराज लोकांचे आवाज काढतात, माझा तेवढा आवाज काढत नाहीत. तर त्यांना विनंती आहे, असंच माझ्यावरती त्यांचं प्रेम असावं
अशी विनंती करतो. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. वर या वर या. हा नाही उच्चारीला अधिकार तुला तुकाराम ज्ञानेश्वरा रंगपाया पैकी करा करा क्षमा फला ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम. रामकृष्ण हरी. महाराजांना एक खुर्ची द्या. न्यायला. श्री क्षेत्र गुरुसाळे युवक मित्र क्रांतीसूर्य बंडातात्या कराडकर, वारकरी रत्न नामदेवप्पा शामगावकर यांच्या पदस्पर्शाने आणि सहवासाने पावन झालेल्या या गुरुसाळ्या गावामध्ये सलग 3रं वर्ष हा भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. अतिशय सहज भक्तीचा मार्ग ज्या संत महात्म्याने दाखवला ते संत बाळूमामा. सगळ्याला हवंसं वाटणारं शास्त्र, योग, उपन्यास, माया, ब्रह्म याच्यापेक्षा साध्या सोप्या भाषेत ज्यांनी कसा परमार्थ करायचा हे आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या महाराष्ट्राला सांगितलं, देशाला सांगितलं ते बाळूमामा. आणि त्यांच्या या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त आज झी टॉकीजवर माळशिरस तालुक्याचं, नातेपुते नगरीचं आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याचं नाव साता समुद्रपलीकडे ज्यांनी नेलं ते बाबा महाराज सातारकरानंतर सगळ्यात जास्त कमी वयात गाजलेले एकमेव महाराष्ट्रीयन कीर्तनकार म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, ते सागर महाराज बोराटे या ठिकाणी आले. आमच्या डोकबाबांनी असं वर्णन केलं असतं. असो, या कार्यक्रमाला सर्वांचीच हजेरी आहे. हा काही नियमित कार्यक्रम नव्हता. बसलेल्यापैकी कोणाला वाटेल ह्याची लाल कराय उठलाय काय, डोक्यातनं काढा. मला ह्या कार्यक्रमाची अत्यंत आवड आहे. सागर महाराजांनी विनंती केली म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. वास्तविक पाहता 6 ते 8 हरिकीर्तन होतं. 7:10 सुरू झालेलं आहे. परंतु आपल्या गावातील लोकांना माहितीच असेल, पण मुद्दाम म्हणून सांगेन, कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. ह्या कीर्तनामध्ये, ह्या स्पर्धेमध्ये माझी योग्यता नाही एक दिवससुद्धा त्या स्पर्धेमध्ये जाण्याची. जर मी गुरुवर्य बंडातात्यांच्या सानिध्यात राहिलो नसतो आणि नामदेवप्पा शामगावकर यांची कीर्तनं आत्मसात केली नसती तर मला स्टुडिओच्या परिसरात सुद्धा फिरून दिलं नसतं. पण आज ह्या दोघांमुळं माझी खात्री आहे की महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार हा गुरुसाळ्याचाच होणार आहे. मला 100% खात्री आहे. आणि लवकरच दुबईला कीर्तन आपलं होणार आहे. त्यामुळं गुरुसाळ्याचा आशा आता दुबईला जाणार आहे. सुकलेनाच्या भाषेत सांगू का, आता ही आशा काय त्याला कळतं, पण ती कशी त्याला डोक्यावर घेते ती त्यांची त्यांनाच माहीत. होय रे सोब्या. नाना म्हणलं असतं आणि आमचं रामांना जर असतं ना तर सतीश तुमचं अण्णा म्हणलं असतं, महाराज सत्याला नका लय हिंडगो, त्याचं खाया पियाचं दिवस आहेत, मलाच दुबईला घेऊन चला, माझी इमानात तरी चढीन. म्हणजे गुरुसाळ्यातलं ठराविक आवाज हे तिथं काढायची इच्छा आहे पण काढता येत नाहीत, कारण त्यांना महाराष्ट्रातला आवाज लागतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिमिक्रीचा कार्यक्रम करतो, त्याचा मला फायदा झाला. आणि गुरुसाळ्याच्या नाताच्या आयपांढरीचं नाव आता साता समुद्रापलीकडे जाणार आहे हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे. शेवटची फेरी आहे. 36मधून 24 बाहेर जाणार आहेत, 12 राहणार आहेत. त्यावेळेस सगळ्यांनी मतदान करायला मागं पुढं पडू नका. ग्रामपंचायतीला नाही केलं ह्याला तरी करा. इंदोरीकर बाबाने जर कीर्तन केलं असतं आज तर काय म्हणाले असते. सोनी मराठीला विठ्ठल ते कमी कर रे, ज्याला कळतं ते थांब, बाकीचे निघा. नाही ते शिट्ट्या बिट्ट्या ते भोंग बिंग ते मी यायच्या आधीच नीट करायचं. महाराष्ट्राचा
महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार ही स्पर्धा महाराष्ट्रामध्ये चालू आहे, ती सोनी मराठीला आहे. आणि 8 ते 9 संध्याकाळची वेळ आता बदलून ते 6 ते 7 सगळी नाही काढत 6 ते 7 फक्त कार्यक्रम सुरू आहे. हे एका तासामध्ये प्रत्येक कीर्तनकाराला 15 मिनिटाचा वेळ आहे आणि त्या वेळामध्ये सांप्रदायिक कीर्तन करायचे. पोरींनो, मी तुमच्या भावासारखा आहे, सणासुदीचे दिवस आले, तळथळायला जाऊ नका, पण तुम्ही पळून जाऊ नका ना. BHMS पोरगा MBBS पोरगे हो त्याला प्रेम, BSc BEd पोरगा MPhil पोरगे हो त्याला प्रेम, पण 50 लाखाचा बांगला गावंड्या संघ पळाली काय प्रेम आहे का? राजा हो, महाराष्ट्रामध्ये अनेक कीर्तनकार झाले, पण गुरुसाळ्याचा तुमचा एकच अशोक बुवा सगळ्यांचे कीर्तनात आवाज काढतो, सोनी मराठीला गाजतो. हे विशेष वैभव आहे. विठाला विठाला. गुरुवर्य नामदेव शामगावकर. काल माझं शामगावला कीर्तन झालं होतं, पहिला दिवस होता. नाम घेता उठा उठी अभंग. कीर्तनकार संध्याकाळी काय सांगायचे कीर्तनात ते त्याला दिवसभर वाचावं लागतं. वाचल्यालं त्याला त्याच्या डोक्यात साठवावं लागतं. साठवलेलं संध्याकाळी टायमाला आठवावं लागतं. आणि एखादं जर पेताड निघलं तर त्याला काटवावं बी लागतं. साठवावं, आठवावं, पाठवावं, कटवावं, ज्याला जमलं त्याला बुवा म्हणावं. विठ्ठल जावाय बापू सासरवाड्याला गेलं आणि मामीची पळापळी भाजी काय करतीन, कुरवडी काय करतीन, सांडगो काय करतीन, पापड काय करतीन. जावायला रात आंधळं होतं. मग रात आंधळं होतं म्हणल्यावर सांगावं का नाही, पण अज्ञान झाकून ठेवलं. आणि जावाय जेवायला बसलं, पुढं अगरबत्तीची घमघमाट, रांगोळीचा तमतमाट, जेवणाचं ताट, त्याच्यात भाज्या 8, त्याच्याखाली दुसरा पाट, एका एक पाट, असा जावयाचा थाटमाट. आणि जावयानं बिताडाकडं तांड केलं. मामी म्हटल्या, जावया ताट पुढं केले आणि बिताडाकडं का बघता? आता सांगावं का नाही, रात आंधळं होतं, अज्ञान दाखवून ठेवलं. ते म्हणतं, मामी मला काय दिसत नाही का, पण बिताडाला रंग कसला दिला ते बघतो. आणि मग त्याला कळलं रॉंग नंबर लागला, उलटं फिरलं आणि बसलं. आणि मग ताटात असं पोळी घेतली आणि गळवण्यात बुडवायला लागलं. तेवढ्यात मांजरीनं आली आणि मांजराने चाटली तेवढी वाटीन. तेवढ्यात मामी म्हणले, जावा बापू वाटी हाना की. वाटीत म्हणली ती मांजर पेत, मांजर हाना. वाटी पेलं. मग आता ह्यांनी सांगावं का नाही, रात आंधळं होतं. ह्याला बोंबलाय दिसलीच नव्हती मांजरी. ती म्हणला, मामी मला काय दिसत नाही का? पण मला वाटलं तुमची लय लाडाची असेल म्हणून मी हाणली नाही. आणि म्हणला, आता पुन्हा येऊन द्या मांजरीन दावतो कसं आहे ती. मामीला वाटलं गोष्टी कशी जावायला देवे मिवणीच्या लग्नाला आलेलं. आणि मग मामीनं ती वाटी नेली, दूध ओतलं, तूप ओतलं, गोडवणी ओतलं आणि पुन्हा वाटी ठेवाय मामी आली. मामीचा बांगडीचा आवाज त्या ताटाला लागला. ह्याला बॉम्बलाय वाटलं मांजरीन डबल आली का काय. खरकटा हात त्याने घेतला फार दिशी कान पडत लावला. मामीनं 3 चकार दंड काढलं. का बघता माझ्याकडं? मग तवा तरी म्हणावं का नाही, बॉम्बलाय रात आंधळा होतं. सांगितलं नाही, अज्ञान झाकून ठेवला. मामी बी लई धडपडायची. मामी म्हणते, माझंच वाढतं ना काहीतरी चुकलं असेल म्हणून जावायने हाण, नाही तर तसं ती 5 बोटं लावत नाहीत. आणि संध्याकाळी महाराज महिला मंडळ तुम्ही बसल्या असं एका बाजूला, पुरुष मंडळ एका बाजूला. आणि मिवणीचं लगीन 2 कक्ष केलेलं. आणि तेवढ्यात ह्याला रातची लघवीचा त्रास होता आणि रात आंधळं होतं, बाहेर जावं होतं. बॉम्बलाय माघारी यायला यायचं नाही म्हणून तिला हुशार होतं. त्यांनी कमरेला कात्या बांधला आणि एक कात्याचं टोक त्या बाजूला बांधलं आणि गेलं बाहेर. जाताना 99, 60, 35, 35, 21 बराबर गेलं. पण नेमकं रेडकाच्या गव्हाणीपासून जाताना त्या टोनग्यानं करांडलं. आणि जसा कात्या करांडला तसं माघारी येताना महिला मंडळाच्या कक्षात घुसलं. घुसलं मिवणी पहिली कथा तोडावली, धाप वाजलं, मामीचाच गोनाळा फोडला. का बघता सगळ्या बायांनी उठून हाणला, अजून घुसायला आलं नाही. विठ्ठल विठ्ठल. झालेली सेवा गुरुवर्य बंडाता त्यांच्या चरणी, नामदेवापाच्या चरणी अर्पण. यानंतर भोजनाचा कार्यक्रम होईल. सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये. हरिभक्तीपरायण सागर महाराज
यांनी 10 मिनटं का होईना परंतु मला या ठिकाणी व्यासपीठ दिलं. खरोखरच जसं त्यांनी मगाशी सांगितलं, सागर महाराज तुम्ही आत्ता मगाशी कीर्तनात सांगितलं, कीर्तनामध्ये नाचणं हे वाघाचं काम आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जंगी किंवा तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. जसं कीर्तनात नाचणं हे वाघाचं काम आहे, तसं कीर्तन झाल्यावर मला 10 मिनटं देणं सुद्धा वाघाचं काम आहे. म्हणून तुमच्यासारख्या वाघाला धन्यवाद. रामकृष्ण हरी.